आफ्टर याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. फिटनेस सेंटरला यायच्या आधी आणि फिटनेस सेंटर जॉईन केल्यानंतर त्यांचं जीवनशैलीमध्ये काय फरक आला याचा अनुभव ते आपल्याला प्रत्यक्ष सांगणार आहे. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलला. येस, नमस्कार सर. नमस्कार. ताई काय म्हणणार एक फिटनेस सेंटरच्या माध्यमातून तुमचं आधीचं जीवन आणि फिटनेस सेंटर जॉईन केल्यानंतरचे जीवन Yes. काय तफावत आणि फरक आढळला तुम्हाला? येस, तर नक्कीच खूप छान असा अनुभव आहे माझा. कारण मी जेव्हा या फिटनेस फॅमिली जॉईन व्हायच्या आधी अक्षरशः खूप असे डिसऑर्डर्स होते, मला हेल्थ चॅलेंजेस होते आणि हे फक्त आणि फक्त कारण होतं वजनाचं. कारण अनियमितपणे खाणं, आपल्याला काही माहिती नाही काय खायचंय काय नाही, ह्या गोष्टी वारंवार होत होत्या माझ्यासोबत आणि कुठंतरी आजाराला सुरुवात झाली होती पित्तापासून. त्यानंतर खूप असं रेस्टलेस वाटायचं आणि माहिती नव्हतं काय खायचंय काय नाही. पण ज्यावेळेस माझे ग्रेट कोच आमच्या संपर्कात आले, वेलनेस फॅमिली आमच्या संपर्कात आली, त्याच्यानंतर खरंच जीवन बदललं आणि खूप छान पद्धतीने आरोग्य फॅमिलीनी आमच्याकडून करून घेतलं, व्यायाम करून घेतला, आहाराचं मार्गदर्शन केलं आणि खूप छान असं 18 किलोचा फॅट लॉस मी केलाय आणि बीपीची गोळी होती डॉक्टरच्या सल्ल्याने निश्चितच ती सुद्धा बंद झाली आहे. कारण वेट जसं कमी होतं, सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या चांगल्या घडू लागतात. त्याच सगळ्या मी नक्कीच धन्यवाद मानल वेलनेस फॅमिलीचा, आरोग्य फॅमिलीचा आणि आमच्या डायनॅमिक फिटनेस सेंटरचा. इथं आल्यानंतर जीवन कसं जगायचं हे खऱ्या अर्थाने मी शिकले. नक्कीच आम्ही बघितलेलं आहे की Facebookला, Instaला तुमचे फॉलोअर्स सुद्धा भरपूर आहेत येस, आणि येस. ऑनलाईन सुद्धा तुम्ही प्रशिक्षण देतात. येस, तर अजूनही काही गृहिणी आहेत आमच्या जे फिटनेस सेंटरपर्यंत पोहोचू शकत नाही. येस. त्यांच्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही हा प्रसार कसा करणार आहात? येस, नक्कीच सर. आपण जेव्हा ऑनलाईन सेक्शन चालू करतो, तर एक Zoom लिंक आहे आपली. तर आपण गृहिणींना त्याचं प्रशिक्षण देतो ऑनलाईन. एक व्हिडिओ कॉलद्वारा आपण सांगतो त्यांना, की कशा पद्धतीने आपण ते अटेंड करू शकतात. तर खरंच खेड्यापाड्यामधून खूप छान पद्धतीने हा रिस्पॉन्स आहे. जेव्हा आमच्याकडं ह्या अशा लेडीज येतात, की खरंच त्यांना खूप गरज आहे वजन कमी करण्याची किंवा हेल्थ काही चॅलेंजेस आहे, त्याच्यातून बाहेर पडण्याची खूप इच्छा असते. पण हे करू शकत नाही. पण खूप छान असा प्लॅटफॉर्म आरोग्य संजीवनी किंवा आपलं जे वेलनेस सेंटर आहे यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मवर कुणीही, कधीही, कुठेही जॉइन करू शकतं आणि त्याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही Zoom मीटिंगमध्ये किंवा ऑनलाईन सेटिंगमध्ये पण आम्ही उपलब्ध कसे करून जॉइन देतो. करू शकतात महिला हे घर बसल्या कोणत्या ॲपद्वारे किंवा तुम्ही कसं प्रोव्हाईड करणार हे ॲप? येस. तर हा आपला प्ले स्टोअरमध्ये Zoom ॲप आहे. तो आपल्याला लोड करायचा असतो आणि हे आम्ही WhatsAppद्वारा लेडीज लोकांना मी पाठवतो. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल करतो. तो कसा जॉइन करायचा ह्याचं प्रशिक्षण देतो आणि खूप छान रीतीने त्यांच्याकडून हे करून घेतो. त्यांना नाही जमलं तर एखादी त्यांच्या घरातील जो पर्सन आहे, मुलगा आहे, मिस्टर आहेत, असं त्यांच्याकडून करून घेऊन ह्या गोष्टी आम्ही त्यांच्या संपर्कात येऊन सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून करून घेतो सर. हा जो ऑनलाईन सिस्टम आहे तो निःशुल्क असेल येस, गृहिणींसाठी? येस. 100% निःशुल्क आहे. याचा कुठलाही आपण चार्जेस घेत नाही. कारण हे आमचं जे मिशन आहे, फिट इंडिया मिशन आहे आणि हे आम्ही सर्व काही आम्ही लोकांसाठीच करतो आहे. तर ह्याचं कुठलंही फी आकारले जात नाही सर. नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेले आहेत ताई आणि तुमच्या माध्यमातून एक चांगला संदेश तुम्ही काय देणार आहात आमच्या? तेच नक्कीच मला तरी असं वाटतं एक लेडीज म्हणून आपण बिलकुल स्वतःकडे लक्ष देत नाही. कारण मूल-चूल हे आपलं जीवन आहे आणि स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो. मला असं वाटतं, की जेव्हा एक लेडीज किंवा बाई घरातली हेल्दी असती, तर अख्खं घर हेल्दी असतं. कारण कुठेतरी आपण बाजूला पडतो असं वाटतं वय झाले की. तर ह्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी फिट आणि फाईन राहणं गरजेचं आहे. तर स्वतःसाठी 1 तास द्या. नक्कीच पूर्ण घर तुमचं निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही. येस. नक्कीच ताई धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या अनुभवाचे बोल शेअर केलेले आहे आणि ज्या गृहिणी फिटनेस सेंटरपर्यंत पोहोचू शकत नाही त्या Zoom ॲपद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतात. संपूर्णतः निःशुल्क असलेले प्रशिक्षण. ती ॲप कशी चालवायची बाबतही ताईंनी माहिती दिलेली आहे आणि ताईंसाठी संपर्क करण्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून खाली चाललेल्या स्क्रोलवर आम्ही ताईंचा नंबरही शेअर केलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही ताईंशी वैयक्तिक संपर्क साधून हा प्रशिक्षण घेऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये अजून विविध संकल्पना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. आताच आपण ऐकलेलं आहे रेणुकाताईंनी आपल्याला सांगितलं की Zoom ॲपद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कसल्या प्रकारे घेतलं जातं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर बिफोर आफ्टर परिस्थिती काय असते. आपण इथं जर बघितलं तर माझ्यासोबत अनेक गृहिणी इथं उपस्थित आहे आणि या गृहिणींमध्ये कीर्तिताई पाटील ह्या सुद्धा उपस्थित आहे. यांनीही ऑनलाईनद्वारे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. ताई काय म्हणणार, अनुभव कसा होता तुमचा या प्रशिक्षण घेतल्याच्या आधी आणि नंतर?
सर माझा अनुभव खूप छान होता. मला मॅडमांनी खूप छानपैकी गाईड पण केलं. म्हणजे मला जे काही प्रॉब्लेम होते ते माझे खूप सॉल्व्ह झाले आणि माझं वेट गेन पण खूप छान झालं. काय म्हणता येईल तुम्हाला आता काय म्हणावंसं वाटेल की अजूनही तुमच्यासोबत अनेक गृहिणींनी हा लाभ घ्यावा? हो, मला वाटतं की गृहिणींनी स्वतःला खूप टाईम द्यायला पाहिजे आणि म्हणजे घरी म्हणजे स्वतःसाठी टाईम दिल्यावर ते सगळं घर पण व्यवस्थित राहील. मुलांनाही आपण हे करू शकतो असं. वैचारिक पातळी वाढते, फ्रस्ट्रेशन दूर होते. हो, माइंड फ्री असतं. मग नक्कीच तुम्ही आवाहन करत आहे की गृहिणींनी याचा लाभ जरूर घ्यावा. घ्यायलाच पाहिजे. आज या फिटनेस सेंटरला भेट देण्यासाठी आमच्या येथील सुप्रसिद्ध असे इंग्लिश मीडियमचे संचालक जे आहेत प्राध्यापक पांडे सर इथे उपस्थित आहे. पांडे सरांची उपस्थिती लक्षणीय आहे. ते आपण पांडे सरांकडून जाणून घेणार आहोत की आज त्यांची उपस्थिती कशाबद्दल आहे. सर काय म्हणणार, आज फिटनेस सेंटरला तुम्ही तो उपस्थित राहिलेले आहे, नेमकं कारण काय म्हणावं लागेल? आतापर्यंत आम्ही काही लिंक येतात त्या लोकांच्या किंवा यांचे मी व्हॉट्सअपला काही प्रोग्राम बघतो. त्यावरून खूप उत्सुकता असते की आणि वजन कमी होते आणि म्हणजे हेल्थविषयी प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतात. पण कधी असा प्रसंग मिळाला नाही. परंतु आमचे मित्र निलेश तायडे यांनी हा उपक्रम इथे सुरू केला. हे ऐकून मला फार नवल वाटलं आणि त्यांनी आवर्जून मला म्हटलं की सर तुम्ही या, त्या कार्यक्रमासाठी भेट द्या. आणि मला फार आनंद वाटला की असल्या प्रकारची व्यवस्था आमचे निलेश तायडे यांनी आपल्या बोदवडकरांसाठी करून दिलेली आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा. आणि मला असं वाटतं त्यांनी मला एक दोनदा म्हटलं तुम्हाला येण्याची गरज आहे. आता मलाही इथे येण्याची गरज आहे. मला जर येण्याची गरज आहे तर माझ्यासारखे जे लोक हेल्दी आहेत, त्यांना आपलं वजन